मुंबई मेट्रो ॲक्वालाईन 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन झालं असून ही मेट्रो कालपासून प्रवाशांसाठी सुरू झाली आहे। ही संपूर्ण भूमिगत अंडरग्राउंड मार्गिका अत्याधुनिक सुविधांनी युक्त असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाच्या अडचणी समोर आल्यात। यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय, तर दुसरीकडे अनेक प्रवाशांनी नियमांचं उल्लंघन करून मोफत प्रवासाचा आणि फोटोशूटचा आनंद घेतलाय। मेट्रो 3 ही पूर्णपणे भूमिगत असल्याने नव्याने सुरू झालेल्या स्थानकांवर मोबाईल नेटवर्क मिळणं अत्यंत कठीण झालंय। यामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। तिकीट काढण्यास स्थानकांवर नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन किंवा मशीनवरून तिकीट काढण्यासाठी यूपीआय पेमेंट करण्यात प्रवाशांना अडचणी आल्यात। या मार्गिकेवरील एकाही स्थानकावर एटीएम सुविधा उपलब्ध नाहीये, त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल पेमेंट करता येत नाही आणि एटीएम नसल्यामुळे रोख रक्कम कॅश देखील काढता येत नाहीये। त्याचबरोबर अनेक प्रवाशांना रोख रक्कम देऊन तिकीट काढायचे झाल्यास कॅशियरकडे सुट्टे पैसे नव्हते। यामुळे अनेकांना मेट्रो स्थानकावरून बाहेर पडून एटीएम मधून सुट्टे पैसे किंवा पैसे काढावे लागले। पैसे सुट्टे करून पुन्हा मेट्रोने प्रवास करावा लागलाय। यात काही जणांनी विनामूल्य प्रवास देखील केलाय आणि मेट्रोचा आनंद लुटलाय। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी म्हणून सुरू झालेल्या या मेट्रो सेवेत तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन या पहिल्याच दिवशी समोर आल्यात आणि मेट्रो प्रशासनाला तातडीने उपाययोजना कराव्या लागल्या आहेत।